नमस्कार मित्रांनो, आज 24 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेत आपण पाहणार आहोत की ही जी मनस्विनी आहे ही कान्हाच्या विरोधात खूप मोठा प्लॉटिंग करत आहे. पण आपल्याला आज सुद्धा ती व्यक्ती दाखवली जिच्या हातावर अंत अस्ति आरंभ लिहिलंय आणि तिने सगळं रेकॉर्ड केलं असतं, ज्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की मनस्विनीनेच खऱ्या तेजस्विनीला दरीत लोटलं आणि हा पुरावा लवकरच कान्हाच्या हाती लागणार आहे. त्याचबरोबर माने आता कान्हासाठी खूप मोठा निर्णय घेतलाय. बघूया मित्रांनो आजच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला खऱ्या रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करा. कालच्याच शेवटच्या सीन पासून जेव्हा ही मनस्विनी आता सगळ्यांना म्हणत असते की आपण उद्या राजलक्ष्मी किर्लोस्करला घरी बोलावू, हे ऐकून आता कान्हाच्या हातचा जो चम्मच असतो तो खालीच पडतो आणि सगळेजण आता कान्हाकडे पाहू लागतात. तर आता कान्हा सगळ्यांसमोर म्हणतो, त्यांना घरी कशाला बोलवायचं, म्हणजे आपल्याला त्यांच्याशी नातं काच ठेवायचंय, त्या तर आपल्या शत्रू आहे ना, म्हणजे आपल्या त्या स्पर्धकच आहेत, मग त्यांना घरी कशाला आणायचं. त्यावर आता ही मनस्विनी मुद्दामच म्हणते, अरे मग काय झालं, स्पर्धक आहेत तर एवढ्या मोठ्या कामात कंपनीला त्यांनी टक्कर दिली म्हणजे नक्कीच त्यांच्यात काहीतरी असेल आणि इतक्या मोठ्या माणसांच्या आपण संपर्कात राहावं असं राघव म्हणायचे नेहमीच. तर आता कान्हा अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अरे हो बरोबर आहे तुमचं, पण अशा लोकांना आमंत्रण देणं म्हणजे टेन्शन घरी आणणं असं होतं आणि मग अशा लोकांशी संपर्क ठेवून टेन्शन कशाला आणायचं आपण, नाही का. त्यामुळे ते त्यांच्या घरी बरे आणि आपण आपल्या घरी बरे, नाही का. कान्हा खूप प्रयत्न करतो कन्व्हिन्स करण्याचा. तर आता सखीच कान्हाला म्हणते, अरे कान्हा येऊ देत ना त्यांना, आई इतका आग्रह करतीये, इतकी इच्छा आहे तिची, आपण बोलूयात ना. आता कान्हा काही बोलणार तितकेच सखी परशूला म्हणते, परशू काका तूच सांगशील का त्यांना फोन करून. परशू म्हणतो, हो सांगू ना. आणि तसाही त्यांचा राग सरकारवर होता आणि त्या दिवशी पार्टीमध्ये जे काही घडलं ना ते सगळं मीडियाने कव्हर केलंय. सरकारचा खोटेपणा जगासमोर ऑलरेडी आलाय. पुढे आता परशू म्हणतो, त्या नालायक बाईला आपण घरातून हाकलून दिलं, त्यामुळे राजलक्ष्मी मॅमला इथे येण्यापासून काही प्रॉब्लेम असेल असं मला तरी वाटत नाही. त्यावर आता ही मनस्विनी सुद्धा म्हणते, हो ना. आता मीनाक्षी एकदमच म्हणते, त्या अवदसाचं घरात नाव पण नकोय. त्या सरकारने सगळ्यांना एवढं छळलंय, डोंगराच्या कड्यावरून पडून ती मेली असेल तर बरं, नाहीतर त्या जनावरांनी तिला फाडून खाऊन टाकलं असेल तर, असं आता मीनाक्षी म्हणते. एकदम रागातच तिचे दात घासत ती असं सगळं म्हणत असते. पण आता कान्हाला वेगळंच टेन्शन आलं असतं की आता मा घरी येणार आणि घरात कोणालाही संशय येऊ शकतो. आता ही मनस्विनी तिच्या मनात विचार करत असते, सगळ्यांना आहे ना कंठ फुटला माझ्या नावाने शिव्या घालायला. ज्या दिवशी कळेल ना की मी सरकार आहे आणि सरकार मेली नाही तर जिवंत आहे, त्या दिवशी पायाखाली ना जमीन ठेवेल ना डोक्यावर छप्पर. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला ती व्यक्ती दाखवली आहे जिच्या हातावर अंत अस्ति आरंभ लिहिलाय आणि ही व्यक्ती तो व्हिडिओ बघत असते ज्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालं असतं की कसा मनस्विनीने आधी गळा दाबला तेजस्विनीचा आणि नंतर व्हील चेअरवर बसवून तिला लोटून सुद्धा दिलं. मित्रांनो मी तर खूपच एक्सायटेड आहे फेस रिव्हील साठी. आता ही व्यक्ती कोण आहे, तिने का तो व्हिडिओ रेकॉर्ड केला हे आपल्याला लवकरच कळेल. होप सो. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता मीनाक्षी थोडी अशी हायपर झाली असते, त्यामुळे आता गौतम मीनाक्षीला म्हणतो, वहिनी शांत हो, मान्य आहे त्या बाईने आपल्या सगळ्यांना फक्त वाईटच आठवणी दिल्या आहेत, पण आता हा विषय कशाला, उद्या अक्षय तृतीया आहे, चांगला मुहूर्त आहे आणि वहिनी घरात आल्यापासून हा पहिला सण आहे, मग आपण आहे ना असा धूम धडाक्यात जल्लोषात साजरा करूया. सखी सुद्धा एक्सायटेड असते आणि ती म्हणते येस, पण कान्हाचा चेहरा आता पडलाच असतो कारण तो त्याच्याच विचारत असतो. इथे आता काय होतं, सखी म्हणते मनस्विनीला, आई मी खूप एक्सायटेड आहे तुला उद्याचं स्पेशल गिफ्ट द्यायला. आता हे स्पेशल गिफ्ट म्हणजे प्रॉपर्टी ही मनस्विनीच्या नावाने करणार आहे. सखी तिची खरेही समजून. आता मनस्विनी कान्हाकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं आणि ती मुद्दामच सगळ्यांसमोर म्हणते, कान्हा अरे काय झालं, ठीक आहे ना सगळं. कान्हा आता वर बघतो मनस्विनीकडे. तर आता मनस्विनी म्हणते, नाही म्हणजे सगळे इतके खुश आहे, उत्साही आहे आणि तू असा शांत बसला, काही झालंय का. तर कान्हा म्हणतो, काही नाही, कुठे काय. आणि कान्हा आता टॉपिक चेंज करतो आणि म्हणतो, अरे हा ते आमरस करायचं आहे ना, तर मला जरा टेन्शनच आलं, मला जमेल की नाही असं. तर सखी म्हणते, अरे त्यात काय असं न जमण्यासारखं, मी आहे ना तुझ्यासोबत, जे तुला नाही जमणार ते मी सावरेल आणि जे तुला नाही जमणार, जे मला नाही जमणार ते तू शिकव. तर आता ही मनस्विनी सगळ्यांना म्हणते, ए चला चला जेवा, नाही तर ते वेदू ओरडेल आपल्याला. आणि सगळेजण असं म्हणत आता जेवण करत असतात. मनस्विनी सगळ्यांना आता जेवायला सांगते आणि मनात म्हणते, किती मूर्ख आहे हे सगळे, किती खुश होत आहे. त्यानंतर आता ही मनस्विनी मिरची घेते आणि ती खात असते.
ते खात ती म्हणते तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये की उद्या तुमच्या सोबत काय घडणार आहे ते. आणि सखी तुझ्यासोबतचा कान्हाच्या आयुष्यातला कान्हासोबतचा शेवटचा दिवस असणार आहे. मग तू त्याला घरातून लात मारून हाकलतेस की नाही बघ. आता या मनस्विनीच्या हाती काहीतरी मोठा पुरावा लागलाय कान्हा विरोधात, म्हणून ती इतकी कॉन्फिडंट असते. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने कबीरचं लुक घेतलं असतं आणि तो किरणला भेटायला जातो. कान्हा आणि किरणला चहा खूपच आवडतो वाटतं. गेले परत टी स्टॉलवर असं. आता काय होतं, कान्हाने सगळं सांगितले किरणला आणि किरण म्हणतो काय उद्या मान ना कामत बंगल्यावर बोलवायचं ठरलंय. कान्हा त्याची मान डोलावतो आणि हो म्हणतो. पुढे किरण म्हणतो काय बरं आहेस ना तू, आणि काय गरज काय. त्यावर कान्हा म्हणतो गरज आहे किरण. अरे सखीची आई आहे ना ती मनाने खूप चांगली आहे खरंच, आणि सरकारने इतके दिवस जे काही बिघडवून ठेवलंय ते त्यांना सुधारायचंय, आणि ती माझ्यासाठी एक खूप चांगली सुरुवात असेल. कोणाला माहिती तसंच झालं पाहिजे. आता किरण म्हणतो बरं का हो झालं पाहिजे तुझं बरोबर आहे, पण अनपेक्षितपणे दुसरंच काहीतरी घडलं तर आपण काय करायचं मग. कान्हा म्हणतो हो ना त्याची भीती मला सुद्धा आहे, पण आता त्या घरात जोवर माझं नातं कळत नाही तोवर घाबरण्याचं तसं कारण नाहीये. आणि त्या घरातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे सरकार, जे त्या घरात नाहीच आहे. आता त्या घरात ज्या आहेत त्या सखीच्या खऱ्या आई आहे. तर किरण म्हणतो ठीक आहे मग आता माच ठरवतील काय करायचं ते. बघूया आता मा तुझ्या परशू काकांना काय उत्तर देताय. तर तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं परशूने मला फोन केलाय आणि मा परशूला म्हणत असतात काय माझं उत्तर ऐकलं नाहीये का तुम्ही, मी तुमच्या दारात येणार नाही म्हणजे नाही. आणि इकडे परशू कन्व्हिन्स करत असतो. एकटाच असतो तो हॉलमध्ये. तितक्यात तिथे आता सखी येते. परशू म्हणत असतो एकदा ऐका ना प्लीज मॅडम असं नका करू. झालं गेलं सगळं विसरून आपण सगळ्यांनी एक नवीन सुरुवात करायची आहे आणि पुढे जाण्यासाठी हे गरजेचं आहे ना. त्यावर आता मा म्हणतात या परशूला काय मागचं सगळं विसरायचं. होळीला काय झालं होतं विसरलात का. माझ्या येण्याची अपेक्षा करू नका, मी येणार नाही असं स्पष्टपणे आता मा सांगतात परशूला. तर परशू म्हणत असतो प्लीज असं करू नका, नव्याने आता सगळ्या गोष्टी घडत आहे त्यामुळे प्लीज आपण झालेलं सगळं विसरूयात ना. तर मा परत म्हणतात स्पष्टपणेच मला जमणार नाही. सखी आता इशाऱ्यातच विचारते काकांना तिच्या काय म्हणतायत. तर परशू म्हणतो की नाही म्हणतायत यायला. तर इथे काय होतं आता मा म्हणतात परशूला तुमच्या सरकाराने मला वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा आमंत्रण दिलं होतं तिच्या, मी नम्रतेने नकार दिला आणि त्यानंतर तिथे जो काही तमाशा झाला ना तो सगळ्या जगाने बघितला. काय ना तुम्हा कामतांना तमाशे करण्याची हौसच आहे, पण आम्हा किर्लोस्करांना तमाशा बघण्याची हौस नाहीये. त्यामुळे यापुढे प्लीज मला फोन करू नका. आता परशू म्हणतो मॅम 1 मिनिट प्लीज, मला फक्त तुमचा 1 मिनिट द्याल का. असं म्हणत परशू त्याचा फोन आता सखी जवळ देतो. आता सखीने फोन घेतल्याबरोबर ती म्हणते हॅलो आजी कशा आहात. ते मोठी माणसं म्हणतात ना झालं गेलं सगळं विसरायचं असतं आणि पुढे जायचं असतं बरोबर ना. तर मग आता सखीला म्हणतात सगळ्यांना जमतच असं नाही आहे, मी कुठलीच गोष्ट लवकर विसरत नाही. तर सखी म्हणते बरोबर आहे तुमचं, लक्षात तर ठेवलंच पाहिजे, पण मग चांगल्या आठवणी लक्षात ठेवायला हव्यात ना, वाईट गोष्टी कशाला ठेवायच्या लक्षात. तर आता मा म्हणतात काय करायचं काय नाही करायचं ते मी ठरवेन. तर सखी म्हणते हो ना तेही बरोबर आहे, पण मग आता तुम्हाला इथे बोलवण्यासाठी आग्रह करायचा की नाही ते मला ठरू द्या. तर आता मा म्हणतात सखीला तुझ्या आग्रहाचा काहीही फायदा होणार नाहीये. तर आता सखी सुद्धा हुशार. सखी म्हणते नाही नाही मी फायद्या तोट्यासाठी काही करतच नाहीये, माझी खरंच मनापासून इच्छा आहे की तुम्ही इकडे आमच्याकडे यावं, याल ना तुम्ही. आता परत मा म्हणतात स्पष्टपणेच मला जमणार नाही. आजी पण ना खूपच भाव खात आहे. असो मित्रांनो पुढे आता सखी म्हणते आजी तुम्ही असं समजा की तुमची नात तुम्हाला बोलवतीये आणि सहजच गप्पा मारायला. आता असं म्हटल्यावर मा सुद्धा थोडे इमोशनल होतात. त्या तरी म्हणतात अगं पण. सखी म्हणते बस पण बिन काहीच नाही, आता तुम्ही इकडे यायचं म्हणजे यायचं, प्लीज याल ना. सखी तिचे फिंगर्स क्रॉस करते आता आणि मा म्हणतात बरं ठीक आहे येईल मी. सखी आता खूप खुश होते हे ऐकून. सखी म्हणते थँक्यू मी वाट बघतीये आणि त्यानंतर मा फोन कट करतात. आता परशूला सुद्धा आश्चर्यच वाटतं. परशू म्हणतो त्या येत आहेत का. सखी म्हणते हो काका. त्यानंतर परशू म्हणतो सखी काय मस्त डोकं लावून तू त्यांना इथे यायला तयार केलं, ग्रेट सखी. पण बघा मित्रांनो काय होतं इथे आता मा विचार करत असतात. सीन शिफ्ट होतो आणि मा स्वतःला म्हणतात ही सखी ही मुलगी चांगली आहे मनाने, पण माझ्या कबीरच्या वाटेतला अडथळा आहे. एकदा त्या सरकारचा हिशोब चुकता केला ना की मी माझ्या कबीरला सगळ्यांपासून लांब घेऊन जाईल आणि मग त्याचं लग्न लावून देईल, असा मा आता निर्णय घेतात कबीरसाठी म्हणजे आपल्या कान्हासाठी. इकडे आता सीन शिफ्ट होतो.
चहा पिताना आता कान्हाचं लक्ष जातं कारकडे आणि कारमध्ये त्याला त्याची आई दिसते. ते खिडकीतून आता ज्या बाहेर बघत असतात. आता कान्हा म्हणतो, किरण माझं सोड, पण तू आईला असा बाहेर का घेऊन आला? तर किरण म्हणतो, काय करणार, अपर्णा काकूंचा आग्रह होता, खूप दिवस झालेत, मी घरात बसून आहे, आता बरं वाटतंय, तर मला फिरायला घेऊन चल, बाहेर थंडाव्यात राहील आणि हो गाडीतच बसून राहील असं म्हणाल्यात त्या, म्हणून आणलंय त्यांना. अपर्णा आता खिडकीतून सगळं ऑब्झर्व करत असते आणि सगळं बाहेरचं बघत असते. कान्हा म्हणतो किरणला, नाही बरंच केलं मग तू एका अर्थी. खरं तर इतकी वर्ष ती बाहेर कधी पडलीच नाही, दवाखाना सोडला तर. बाहेरच्या जगाशी तिचा संपर्कच तुटलाय. बाबा गेल्यानंतर ती कोलमडली होती रे. खरं तर त्या वेळेला मला आईची जास्त गरज होती, पण आईची अवस्था बघता मलाच आईची आई व्हावं लागलं. तिची काळजी घ्यावी लागली. खूप त्रासात दिवस काढलेत रे तिने. आता आनंदाचे दिवस आलेत, तिचे आता आरामाचे दिवस आहे, तेही कुठलाही विचार न करता. आता किरण म्हणतो, खरं तर त्यांचे आता सासूबाईचे दिवस आलेत. कान्हा आई आहे रे ती, आणि त्यात आता तब्येत सुधारतीये म्हटल्यावर काकू तुझ्या लग्नाचा विषय काढतीलच ना. कान्हाला सुद्धा आता टेन्शन येतं थोडं. आणि मित्रांनो, असं पण होऊ शकतं, अपर्णाची तब्येत 12 वर्षापूर्वी खरंच बिघडली होती, पण सखी आणि कान्हाला एकत्र बघून त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अपर्णा हळूहळू करून पूर्णपणे बरी झाली, पण तिने सध्या कोणालाच सांगितलं नाही. असो, बघूया आता काय होतं. अपर्णाच्या समोरून एक गाडी पास होते आणि ही गाडी आता नवरदेवाची असते, पूर्ण फुलाने सजवलेली असते. त्या कारमध्ये नवीन नवीन लग्न झालेले नवरदेव नवरी असतात आणि अपर्णा आता बघते आणि गाडीतून खाली उतरते. कान्हा आणि कबीर, सॉरी मित्रांनो खूप कन्फ्युजन होतं कधी कधी, तर सॉरी, कान्हा आणि किरणचं लक्षण असतं, ते दोघेही गप्पा मारत असतात. आणि समोर जी नवरदेव नवरीची गाडी असते ती आता रस्त्यातच बंद पडली असते. आता नवरदेव खाली उतरतो आणि बघू लागतो काय झालं ते, आणि त्याच्याबरोबर त्याची नवीन नवरी सुद्धा बाहेर येते. आणि नवरीबाई आता नवरोबाला म्हणते, काय यार आजच गाडी बंद पडायची होती का? तर हा नवरदेव म्हणत असतो त्याच्या नवीन बायकोला, काय यार अगं तू टेन्शन नको घेऊ, आपली गाडी लवकरच ठीक होईल, तसंही आपण जास्त दूर नाही आलो, इथे शहरातच आहोत, बघतो काय करायचं ते. आता नवरीबाई रुसली असते आणि तिथे आता अपर्णा येते त्यांच्याकडे चालतच. हे दोघांकडे सुद्धा ती बघू लागते. कान्हाचं आता फायनली लक्ष जातं आणि कारमध्ये त्याला त्याची आई दिसत नाही, म्हणून कान्हा आता खूप अस्वस्थ होतो. कान्हा धावतच कारजवळ जातो आणि चेक करतो, त्याची आई आतमध्ये कुठेच नसते. त्यानंतर कान्हा रस्त्यानेच आता धावत सुटतो त्याच्या आईला शोधण्यासाठी. किरण सुद्धा जातो त्याच्या मागे मागे. आणि बघा मित्रांनो काय होतं, अपर्णाला या नवरदेवामध्ये स्वतःचा मुलगा म्हणजे कान्हा दिसत असतो आणि कान्हाने मुंडावळे वगैरे बांधले असतात. आणि अपर्णा खूप खुश होते तिच्या कान्हाला इमॅजिन करून. आणि हा जो नवरदेव आहे हा तिच्या नवरीची काळजी सुद्धा घेत असतो, कागदाने तिला हवा घालत असतो. आणि आता अपर्णाला हे सुद्धा इमॅजिन होतं की तो जो नवरदेव आहे तो तिचा मुलगा म्हणजे तिचा कान्हाच आहे आणि तो त्याच्या बायकोची तो काळजी घेतोय. हे बघून आता अपर्णा आणखीच आनंदी होते. तितक्यात मागून आता कान्हा येतो धावतच आणि म्हणतो, अगं आई कुठे होतीस तू, किती शोधलं तुला माहितीये का, तू ठीक आहेस ना? तर आता अपर्णा कान्हाला म्हणते, मोठा झालास रे कान्हा, वयात आलास आणि किती दिवस मी तुझी काळजी करायची रे? कान्हा विचारतो, म्हणजे? तितक्यात तिथे आता किरण सुद्धा येतो आणि म्हणतो, कुठे होतात तुम्ही, आपल्याला उशीर झालाय काकू आणि माझा सुद्धा फोन येऊन गेला, आपण निघूया का प्लीज? तर आता अपर्णा कान्हाला म्हणते, आपण नंतर बोलू. अपर्णा आता परत त्या नवीन जोडपांकडे बघते आणि ते दोघं खूप आनंदी असतात आणि परत तिला कान्हा दिसतो त्या नवरदेवामध्ये. तर बघा मित्रांनो काय होतं, आता असतो अक्षय तृतीयाचा दिवस. कान्हा आता शॉपमध्ये फोन करून विचारतो, किती वेळ लागणार आहे फोन रिपेअर व्हायला? कान्हाला समजतं की 1 तास लागेल. तर कान्हा म्हणतो, अच्छा नक्की 1 तासात फोन रिपेअर होईल ना? बरं ठीक आहे, पण एक काम करा, जसाच फोन रिपेअर झाला तसाच इथे घेऊन या, जिव्हाळा बंगल्यावर कामत हाऊस मध्ये. आणि ऐका, माझ्या खेरीज इतर कोणाच्याही हाती हा फोन लागता कामा नये असं कान्हा स्पष्टपणे सांगतो. तर आता सखी सुद्धा आंघोळ वगैरे करून आली असते आणि छान ती तिचे केस सेट करत असते. सखी आता आरशासमोर उभी होते आणि बिचारी खूप खुश असते, स्माइल करत असते. तिच्याकडे बघून आता कान्हा मनात म्हणतो, तुम्ही खूप इनोसंट आहात बेबी सरकार, पण यात तुमची काहीच चूक नाहीये. तुमच्या आजूबाजूला असे लोक आहे जे खरेपणाचा आव आणून खोटं जगतायत आणि त्यात मी सुद्धा आहे. कान्हाला थोडं गिल्टी वाटू लागतं. त्या सखीच्या केसात तिचं मंगळसूत्र अडकतं आणि सखी एकदम असं करते. कान्हा पटकन जातो आणि म्हणतो, काय झालंय? सखी सांगते त्याला. कान्हा आता त्या मंगळसूत्राचा पेच उघडतो आणि मंगळसूत्र खाली पडत असतं. सखी पटकनच मंगळसूत्र तिच्या हातात झेलते आणि कान्हाचा हात सुद्धा असतो तिच्या हाताखाली. कान्हा सुद्धा झेलण्याचा प्रयत्न करतो आणि मग दोघेही एकमेकांकडे बघू लागतात.
तर कान्हा म्हणतो सॉरी, ते निसटलं हातून मंगळसूत्र. सखी म्हणते काही हरकत नाही, तुझ्या हातून मंगळसूत्र जरी निसटलं असलं तरी आपलं नातं तर घट्ट आहे ना. आणि तसंही मंगळसूत्र काय आहे, काळ्या मनांना एका धाग्यात ओढणारा एक गोप. आणि जेव्हा याच मनांची माळ मुहूर्तासोबत लग्नानंतर गळ्यात घातली जाते ना, तेव्हा नात्यांचा बंध 7 जन्मासाठी बांधला जातो. त्यानंतर सखी कान्हाला म्हणते काय गंमत आहे बघ ना, एकेकाळी तू वेगळ्या हेतूने हे मंगळसूत्र घातलं होतंस, तेव्हा आपल्या नात्याला लग्नाला काही अर्थच नव्हता. आणि आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी हे मंगळसूत्र काढून फेकणार होती, तसंच ठरवलं होतं मी. आता सखीला हे आठवतं सुद्धा, फ्लॅशबॅक दाखवला जातं आपल्याला. पुढे सखी म्हणते पण मग दाभाडे मावशींनी माझा हात धरला आणि त्यांनी मला याचं महत्त्व सांगितलं. तुला खरंच सांगते कान्हा, आजही ते सगळं आठवलं ना की अंगावर काटाच येतो. तुला माहितीये का दाभाडे मावशी मला काय म्हणाल्या होत्या? कान्हा ऐकू लागतो. सखी म्हणते, त्या म्हणल्या सखी हे मंगळसूत्र एक साधा दागिना किंवा साधा धागा नाहीये, तर याचं एक वेगळं अस्तित्व आहे. ज्या अग्नीच्या साक्षीने हे मंगळसूत्र गळ्यात घातलंयस त्या अग्नीची धग आहे यात. आणि याला गुंफून ठेवणारा धागा 2 जीवांना विश्वासाने बांधून ठेवणारा एक पवित्र बंधन आहे. आता कान्हाला हे ऐकून आणखीच वाईट वाटतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. भरपूर डायलॉग्स होते आज आणि थोडे कठीण शब्द सुद्धा होते. तर मित्रांनो, काही चुकलं असेल तर माफ करा. आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. उद्या आपण पाहणार आहोत की सखी समोर कान्हाचं आणि सरकारचं दोघांचंही सत्य एकाच वेळी येतं. सखी कोणावर विश्वास करेल हे आपण येणाऱ्या भागात पाहूच या. पण तिथे आता मा सुद्धा असणार आहे. आणि या मनस्विनीला कसं समजलं की कान्हाच कबीर आहे हे सुद्धा आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.